लोकसभा निवडणुका संपताच आता सर्वच राजकीय पक्ष आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार जाहीर करण्यात वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली आहे। वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातल्या 11 प्रमुख उमेदवारांची घोषणा केली आहे। कोण आहेत ते? पहिल्या यादीतले 11 उमेदवार तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं या चॅनलवर आणि मी गौतम आपलं सहर्ष स्वागत करतो। एक आठवण म्हणून आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, की जेणेकरून राजकारणातल्या अशाच नवनवीन अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या 2 ते 3 महिन्या अगोदर स्थापन झालेली वंचित बहुजन आघाडीने अल्पावधीतच तुफान लोकप्रियता मिळवत 2019च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 37 लाख मतं घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला। 2019 मध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची चर्चा फिसकटल्यानंतर MIMच्या सोबतीने लोकसभा लढवली, पण पुढे लगेच विधानसभा लागल्यानंतर MIM आणि वंचित बहुजन आघाडी एकमेकातून बाहेर पडले आणि वंचित बहुजन आघाडीने विधानसभा स्वबळावर लढवली। पण या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला फारशी कामगिरी करता आली नाही। पुढे लोकसभा निवडणूक 2024ला सुद्धा काँग्रेस, शिवसेना ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यासोबत बऱ्याच चर्चा व बैठका पार पडल्या, पण या चर्चा आणि बैठका पूर्णपणे निष्फळ ठरल्या आणि अखेर वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। या लोकसभा निवडणुकीत देखील वंचित बहुजन आघाडी ही बॅकफुटवर गेलेली दिसली। वंचितचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढली। या यात्रेनिमित्त बरीच OBC बांधव वंचित बहुजन आघाडीसोबत जोडले गेले। आता 2024च्या विधानसभा निवडणुकीत कोणाशीही युती व आघाडी न करता वंचित बहुजन आघाडीने आपल्या पहिल्या 11 उमेदवारांची यादी ही स्वबळावर जाहीर केली आहे। वंचित बहुजन आघाडीकडून बुलढाणा जिल्ह्यात 2024च्या विधानसभा निवडणुकीत सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा वंजारी कार्ड फेकण्यात आले। वंजारी समाजाच्या वंचितच्या नेत्या वंचित बहुजन आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा सविता मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात रिंगणात उतरवले आहे। मुंडे यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 40,000च्या वर मते मिळवली होती, पण त्यांना विजय संपादन करता आला नाही। आता 2024 मध्ये सविता मुंडे या सिंदखेड राजा विधानसभेचे आमदार होतात का ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीची मुलुक मैदानी तोप म्हणून परिचित असलेले किसन चव्हाण यांना शेवगाव विधानसभा तर शमीबा पाटील यांना रावेर विधानसभा मतदारसंघात रिंगणात उतरवले। तर वाशिम विधानसभा मतदारसंघातून मेघा किरण डोंगरे तर धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांना उमेदवारी दिली आहे। नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विनय भांगे यांना तर साकोली विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर अविनाश रघुनाथ नन्हे यांना तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुख अहमद यांना रिंगणात उतरवल्याची माहिती समोर येते। त्यानंतर लोहा विधानसभा मतदारसंघातून शिवा नरंगले यांना तर संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून विकास रावसाहेब दांडगे यांच्यावर वंचित बहुजन आघाडीने विश्वास दाखवलाय। तर खानापूर विधानसभा मतदारसंघातून संग्राम कृष्ण माने यांना वंचित बहुजन आघाडीने रिंगणात उतरवले। वंचित बहुजन आघाडीकडून 11 पैकी 3 महिला उमेदवारांना प्राधान्य दिले गेलंय, हे यामागचं विशेष आहे मित्रांनो। 11 उमेदवारांपैकी किती उमेदवार आमदारकीची माळ आपल्या गळ्यात घालण्यात यशस्वी ठरतात ते आता विधानसभा निवडणुकीतच समजेल। दुसरी यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। बाकी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्की कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। भेटू पुढील एका नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।